श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवीच्या 9 रूपांची नावे ही शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी आहेत. देवीने जो पराक्रम गाजवला त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले. काय आहे त्यामागील कथा तर आपण रोज एक जाणून घेऊया. तर दिवस पहिला, माता शैलपुत्री देवीची कथा. तुम्हाला सुरुवातीलाच एक विनंती आहे की तुम्ही अर्ध्यात कथा चुकूनही सोडू नका. कथा ही फक्त 4 मिनिटांची आहे. तुम्ही कथा अर्ध्यात सोडून व्रताला हानी करून घेऊ नका. देवीची कथा 9 दिवस ऐकलात तर तुम्हाला त्याचे भरभरून फळ मिळेल. कमेंटमध्ये जय शैलपुत्री देवी, माझी सेवा स्वीकार करून घे अशी कमेंट करा. आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावे ओळखली जाते. हिमालय कन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसत आहे. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे. शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव सती होते. त्यावेळेस सतीचा विवाह भाग्यवान शंकराशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी देवतांना यज्ञात आमंत्रित केले, मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही वार्ता जेव्हा सतीला कळाली तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकरांजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे, अन्यथा त्यांनी असे केले नसते. कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. परंतु सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले. आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाईगडबडीत राहून गेले असेल असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकरांकडे यज्ञाला चलण्याचा आग्रह केला. तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडावला नाही. त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली. संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती. प्रजाजन प्रसन्न दिसत होते. अनेक पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला, मातेला, बहिणींना भेटते असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोहोचली, परंतु तिला पाहूनही कुटुंब सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही. उलट पक्षी तिला दुर्लक्षित केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला घहीवरून आले. भगवान शंकरांचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आपण उगीचच येथे आलो असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात एकाच वेळी दुःख, कारुण्य, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरांसमोर कसे जाणार या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वतःला संपवून टाकले. सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला. सतीने योग अग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती शैलपुत्री या नावे नावारूपाला आली. पार्वती, हेमवती ही देखील तिचीच नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देवदेवतांचे गर्व हरण केले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन केले जाते. अनेक योगी साधू आजच्या दिवशी मूलाधार चक्रात मन केंद्रित करून योग साधनेचा प्रारंभ करतात. तर आजची ही कथा तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा छानसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.